गरमागरम इडली बिलकुल सॉफ्ट, स्पॉन्जी, जाळीदार, लाईट आणि बिलकुल फ्लफी. कोणाला आवडत नाही? आपल्या सगळ्यांचाच हा खूप फेवरेट नाश्ता आहे ना. अशाच बनतील या इडल्या, बिलकुल सॉफ्ट. आमची हॉटेलवाली रेसिपी शेअर करतोय. अतिशय सोप्या पद्धतीने या घरी तर आपण बनवू शकतो, पण कमर्शियल पर्पज साठी पण या रेसिपीचा आपण वापर करू शकतो. उडपी स्टाईलचा सांबार आणि चटणीच्या रेसिपीज मी ऑलरेडी शेअर केल्या होत्या. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देतोय. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चला सुरुवात करूया. इडली जास्ती करून दोन पद्धतीने बनवतात. एक तर इडली रव्याचा वापर करून आणि दुसरी पद्धत आहे तांदूळाचा वापर करून. आज जी आपण इडली बनवणार आहे ती तांदूळाचा वापर करून करणार आहोत. इथे आपण 1 किलो इडली राईस घेतलाय. दुसरे तांदूळ पण आपण वापरू शकतो, फक्त ते खूप जास्त स्टिकी नको तेवढं मात्र बघायचं. या 1 किलोच्या तांदूळाच्या बॅटर पासून साधारणपणे आपल्या 55 ते 60 इडल्या बनतील. ज्यांना कमी इडल्या बनवायच्या त्यांच्यासाठी अर्धा किलो तांदूळाच्या बॅटरची रेसिपी पण मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देतोय. 1 टीस्पून मेथीचे दाणे आपण तांदूळाबरोबरच मिक्स करून घेतलेत, ज्याचं वजन आहे 6 ग्रॅम. दुसऱ्या बोलमध्ये आपण उडद गोटा घेतलेली आहे 300 ग्रॅम. याच्याऐवजी आपण 300 ग्रॅम उडद डाळ पण वापरू शकतो बिना सालाची. डाळ आणि तांदूळ आपण वेगवेगळे भिजवतोय, पण ते वेगळे का भिजवतोय याचं कारण मी तुम्हाला नंतर सांगतो. आता ही स्टेप खूप महत्वाची. जर इडल्या तुम्हाला पांढऱ्या शुभ्र हव्या असतील तर तांदूळ आणि डाळ व्यवस्थित धुणं फार महत्वाचं आहे. पाणी टाकल्यानंतर असं हाताने ढवळून घ्यायचं आहे आणि कमीत कमी 3दा हे पाणी चेंज करायचं आहे. याच्यामुळे डाळीमध्ये आणि तांदूळामध्ये जे काही पार्टिकल्स असतील ते पाण्यावाटे निघून जातील. 3दा पाणी चेंज केल्यानंतर जेव्हा तुम्ही चौथ्यांदा पाणी टाकाल ना, तेव्हा तुम्हाला पाणी एकदम क्लिअर दिसेल. डाळ आणि तांदूळ भिजत ठेवायचे कमीत कमी 5 तास. इडली एकदम फ्लफी बनवण्यासाठी आणखीन एक घटक आम्ही याच्यामध्ये घालतो, तो म्हणजे पोहा. 100 ग्रॅम जाड पोहे आपण इथे घेतलेले आहेत. डाळ तांदूळ 5 तास भिजवल्यानंतर पोह्याला पण 2 ते 3 वेळा व्यवस्थित धुवून घ्यायचंय. हे बघा, 5 तासानंतर डाळ आणि तांदूळ व्यवस्थित भिजली आहे. हा तांदूळ आपण नखाने दाबून बघितला ना तर बिलकुल आरामात तुटतो, लगेच तुटतो. याचा अर्थ तो व्यवस्थित भिजलेला आहे. त्याच पद्धतीने डाळ पण एकदम सॉफ्ट बनते भिजल्यानंतर. तुम्ही नखाने दाबून बघाल ना तर ती लगेच तुटते. आता ज्या पाण्यामध्ये आपण तांदूळ भिजवून घेतला होता ते पाणी काढून घेऊया आणि पोहे व्यवस्थित धुतल्यानंतर या तांदूळावरती घालूया आणि एकदा मिक्स करून घेऊया. सगळ्यात आधी 2 बॅचेस मध्ये डाळ आपण वाटून घेऊया. त्यासाठी अर्धी डाळ पाणी काढून आपण मिक्सरच्या जारमध्ये घेऊया. आता थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला डाळ वाटून घ्यायची आहे. पण महत्वाचा प्रश्न असा आहे की एक्झॅक्टली पाणी किती टाकायचं, नाही का? बॅटर एकदम पातळ पण नको व्हायला आणि एकदम जाड पण नको राहायला. याच्यासाठी आपल्याला घ्यायचा आहे 70-30% रेशो. याचा अर्थ 70% जर तुम्ही डाळ किंवा तांदूळ मिक्सरच्या भांड्यामध्ये जर घेतलाय तर 30% पाणी थोडं थोडं घालत याला आपल्याला वाटून घ्यायचंय. डाळीला आपल्याला एकदम स्मूथ फाईन पेस्ट होईपर्यंत वाटून घ्यायचं. आता याच जारमध्ये आपल्याला भिजलेले तांदूळ पण वाटून घ्यायचे आणि तांदूळाचा आणि पाण्याचा रेशो पण तोच असणार आहे 70-30%. फक्त तांदूळ वाटताना एकच गोष्टीचा फरक ठेवायचा आहे, तो म्हणजे आपल्याला एकदम फाईन पेस्ट नाही करायची आहे, थोडंसं त्याला दाणेदार ठेवायचं. खूप जाड पण नाही ठेवायचंय बरं का. पण म्हणजे 2 बोटांमध्ये जर असं हे बॅटर फिरवलं ना तर किंचित असे दाणे हाताला लागले पाहिजेत. पण आधीच सांगतोय खूप जाड नको आहेत ते. याच्यामुळे इडलीला थोडं स्पॉन्जी टेक्स्चर मिळायला मदत मिळते आणि इडल्या थोड्या आणखीन हलक्या होतात. वाटताना साधारणपणे तांदूळ आणि पाण्याचं प्रपोर्शन लक्षात ठेवा. 70% तांदूळ आणि साधारण 30% पाणी. डाळ आणि तांदूळ वाटून घेताना आपण किंचित थोडासा असा हा फरक ठेवतोय. त्याच्याचमुळे आपण त्यांना वेगवेगळं भिजवलेलं. मिक्सरच्या भांड्यामध्ये पण मी थोडंसं पाणी घातलं होतं आणि ते पाणी या बॅटरमध्ये मी घालून घेतलेलं आहे. याला असं व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर याची कन्सिस्टन्सी बघा. हे बॅटर खूप पातळ पण नाहीये आणि खूप घट्ट पण नाहीये. अशीच त्याची कन्सिस्टन्सी असली पाहिजे. थोडी ऊब असलेल्या ठिकाणी या बॅटरला व्यवस्थित झाकून 7 ते 8 तासासाठी फर्मेंट करायला ठेवायचं आहे. हे बघा, हे बॅटर मी रात्रभर किचनमध्ये फर्मेंट करायला ठेवलं होतं आणि सकाळी उघडल्यानंतर बघा किती छान फर्मेंट झालेलं आहे. बॅटर डबलपेक्षा जास्ती उठलेलं आहे बघा. बस चमच्याने याला एकदा ढवळून घ्यायचं असं आणि 1.5 टीस्पून आपण याच्यामध्ये मीठ घालूया. परत एकदा याला ढवळून घेऊया अशा पद्धतीने. बघा हे बॅटर किती छान फर्मेंट झालंय बघा. एक तर इडली पात्राचा जो ट्रे आहे त्याच्यावरती आपण असं ओलं कापड लावू शकतो, किंवा दुसरी गोष्ट म्हणजे इडली पात्राला आतमधनं आपण थोडंसं तेल लावू शकतो, जेणेकरून इडल्या चिटकणार नाहीत, व्यवस्थित निघतील. एक असा मोठा चमचा भरून आता हे बॅटर आपल्याला इडली पात्रामध्ये घालायचं आहे. थोडीशी गॅप पण ठेवायची आणि खूप जास्ती भरायचं नाही, कारण की इडली स्टीम झाल्यानंतर त्याचा साईज डबल होतो. अशा प्रकारे मी 2 ट्रे भरून घेतले होते. उरलेलं बॅटर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि 3 ते 4 दिवस वापरू शकता. इडली स्टीम करायच्या आधी इडली पात्रातलं पाणी उकळतं असलं पाहिजे याची काळजी घ्या. दोन्ही ट्रे आपल्याला आता 20 मिनिटासाठी मीडियम टू हाय फ्लेमवरती स्टीम करून घ्यायचे आहेत. हे बघा, 20 मिनिटानंतर या इडल्या आता व्यवस्थित स्टीम झालेल्या आहेत. ट्रे बाहेर काढून सगळ्यात आधी थोडं पाणी इडल्यांवरती शिंपडायचं. याच्यामुळे इडल्या ड्राय होत नाही आणि कापडापासून इडल्या सुटण्यासाठी मदत मिळते. कपड्यासकटच इडल्यांना उचलून असं पलटवून घ्यायचंय. परत थोडंसं पाणी आपण वरती शिंपडून घेऊया. अर्ध्या मिनिटानंतर इडल्यांवरून कापड असं हळूहळू काढून घ्यायचंय. कापड न वापरता तुम्ही जर इडल्या डायरेक्टली ट्रेमध्ये स्टीम करणार असाल तर तुम्ही चमचाचा वापर करून गोल फिरवून चमचा तुम्ही त्या इडल्या काढू शकता. हे बघा किती सॉफ्ट, स्पॉन्जी आणि मुलायम झाली आहे ही इडली. हे बघा, इडली थोडी प्रेस करून बघूया किती हलकी आणि पांढरी शुभ्र झाली आहे.
बिलकुल कापसासारखी झाली आहे. छान. आतलं टेक्स्चर बघूया. एकदम स्पॉन्जी आणि जाळीदार झाली आहे. लवकरच तुमच्यासाठी इडली रव्यापासून इडली कशी बनवायची ती रेसिपी पण घेऊन येणार आहे. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. पुढच्या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे पोडी इडली. पोडी म्हणजे गन पावडर पण त्याला म्हणतात. पोडी इडली आणि वरती तुपाची धार खूपच जबरदस्त कॉम्बिनेशन आहे. बाकी सांबार आणि चटणीच्या रेसिपीज तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जातील. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, भारत माता की जय.